परिस्थिती खूप हतबल आहे आता सगळ्याच कुटुंबाची। कारण आपण फिरायला म्हणून जातो आणि आपल्याबरोबर असं काहीतरी घडेल असं कुणालाच वाटलं नव्हतं, कुणालाच अशी कल्पना नव्हती। तू काय सांगशील? गणपोटे यांचे कुटुंबीय आता दर्शनासाठी सगळे जमायला लागलेले आहेत, काय सांगशील? कौस्तुभ गणबोटे यांचं जे कोंडव्यातलं निवासस्थान आहे त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव साधारणतः पहाटेच्या सुमारास 5-5:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या या निवासस्थानी आणण्यात आलं। त्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या त्यांच्यासोबत पहलगाम येथे होत्या त्या देखील काही वेळापूर्वी त्या देखील दाखल झालेला आहे आणि ज्या वेळेला त्या गाडीतनं उतरल्या त्याच वेळेला त्यांनी त्यांचा टहो जो आहे तो फोडल्याचं पाहायला मिळालं। एक आक्रोश या सगळ्या कुटुंबियांचा आहे जो आणि ही सगळी परिस्थिती खरं तर भयावह आहे। अशा प्रकारचा आक्रोश जो आहे तो आतमध्ये सुरू आहे। मात्र त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। मित्रपरिवार जो आहे तो देखील या परिसरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। सुवर्ण जर या कुटुंबाबद्दल जर सांगितलं तर गणबोटे कुटुंब जे आहे ते गेल्या काही वर्षांपासून या परिसरामध्ये राहतं। त्यांचा एक छोटासा फरसाण विक्रीचा एक व्यवसाय आहे आणि तिथेच त्यांचं गोडाऊन, तिथेच त्यांचा कारखाना देखील आहे आणि याच फरसाण विक्रीतून ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आणि त्यांचे मित्र जे आहे संतोष जगदाळे आणि ते स्वतः हे एकत्रितरित्या काश्मीरला फिरण्यासाठी 19 तारखेला गेलेले होते आणि उद्या ते संपूर्ण कुटुंबासोबत एकत्रितरित्या या ठिकाणी परतणार होते। त्या चांगल्या आठवणी घेऊन खरं तर परत येऊ अशा भावनेने ते त्या ठिकाणी गेलेले होते, पर्यटनासाठी गेलेले होते। मात्र पर्यटकांवर ज्या पद्धतीने हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये या दोघांचाही जीव जो आहे तो गेलेला आहे आणि त्यामुळे एक शोकाकुल वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आहे। पुढच्या अर्धा तासामध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यविधीसाठी या ठिकाणून काढलं जाईल अशा प्रकारची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आलेली आहे। आपण जर हा संपूर्ण परिसर बघितला तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय। त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक जे आहे ते हळूहळू या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण काही त्यांचे मित्रपरिवार आहेत त्यांच्याशी बोलूया। काय वाटतं, अशा पद्धतीने हल्ला झाला, फिरण्यासाठी गेले होते, कारवाई व्हायला पाहिजे या प्रकरणात? हे ना फार दुर्दैवी घटना आहे। याबाबत आपल्या मोदी सरकारने जातीने लक्ष घालून याच्यामध्ये चांगलं त्यांना काहीतरी कडक धडा शिकवावा असं सगळ्यांना वाटतं। आणखी काही मित्रपरिवार आहे, एकबोटे परिवाराबरोबर नेमके तुमचे मैत्रीपूर्ण कसे संबंध होते आणि हा जो काही हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, काय भावना एक भारतीय म्हणून? ते चांगले स्वभावाने होते। आम्ही रोज सकाळ सकाळ फिरायला जात होतो। ते आम्हाला नेहमी नमस्कार करायचे। काय भावना आहे तुमची? त्या पद्धतीने हल्ला झाला, पर्यटकांवर हल्ला झाला, काय अपेक्षा आता सरकारकडून? सरकारकडून आता प्रत्येक काश्मीरमध्ये जेवढे हिंदू लोक राहतात ना, प्रत्येक हिंदू लोकांच्या आता रायफल दिली पाहिजे, त्याशिवाय ते पर्याय नाही। काय वाटतं काका, काय कारवाई झाली पाहिजे? कौस्तुभ हे माझे वर्गमित्र 88-89 मध्ये राजा गिरजी जे राष्ट्रपेठेत शाळा आहे त्यामध्ये आम्ही वर्गमित्र होतो। त्यानंतर फारसा हे राहिलं नाही 11वी-12वी नंतर, परंतु आज जी बातमी कळाली त्याच्यामध्ये खूप वाईट वाटलं। कारण ज्या प्रकारे हल्ला झालेला आहे, गेली काही वर्ष शांत असणारं काश्मीर खोरं हे आता अशांत व्हायला लागलं आहे, हे व्हायला नाही पाहिजे। आणि ह्या परिस्थितीमध्ये आता जे विमानाचे तिकडनं महाराष्ट्रामध्ये येणारे जे पर्यटक असतील किंवा काश्मीरमधून जी पर्यटक बाहेर पडत आहेत त्यांना विमानाचे दर आज पाहिले किती 30-32-36 हजारापर्यंत। अशा परिस्थितीमध्ये भारत सरकारने त्यांच्यावरती कंट्रोल आणला पाहिजे। तिथून लोकांना जे दर कायम असतात त्या दरांमध्ये आणलं पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं। तुम्हाला काय वाटतं, त्यांचे आणि तुमचे कसे संबंध होते? काय कारवाई या सगळ्या प्रकरणात भारत सरकारने करायला? आम्ही त्यांच्या शेजारी राहिला आहे। त्यांचं एकदम स्वभाव मन मिळावं होता, हे होतं सगळ्यांसंग ते हसत खेळत हे करायचे। पण हा हल्ला झाल्यापासून इथं सगळे शॉक झाले आहेत असं त्यांचं कारवाई म्हणजे काय ते योग्य ती कारवाई त्यांना